नमो बुद्धाय, जय भीम. मी प्रवीण चौधरी, जय चौधरी क्रिएटरचा निवेदक. 1 जानेवारी प्रमाणेच वर्षाचे 365 दिवस या स्तंभाचं जर अस्तित्व तुम्हाला टिकवायचं असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला स्तंभाकडे लक्ष केंद्रित करायचं असेल तर कोणत्या ना कोणत्या कारणाने तुम्ही जय स्तंभास भेट दिली पाहिजे. याचं कारण की हा स्तंभ काही घटकांनी या स्तंभावरती आपले मालकी हक्काचा दावा केलेला आहे. याच्यामध्ये मिलिटरीनेही आपला दावा याच्यामध्ये केलेला आहे. असू द्या, काही हरकत नाही. आपापल्या परीने जो तो आपापला दावा करत आहे त्याला कोर्ट सक्षम आहे. कोर्ट जो शेवटी निकाल देईल तो सर्वांना मान्य आहे. कारण की हा देश संविधानाने चालतो, संविधानाच्या मार्गाने चालतो. आपण संविधानाला मानणारे लोक आहोत आणि आपण सर्वश्रेष्ठ हे संविधानच आहे. आणि जो कोर्ट निकाल देईल तो तुम्हाला आम्हाला मान्य असेल. ती बाजूला ठेवता 365 दिवस जर या स्तंभाचं पावित्र्य जर तुम्हाला राखायचं असेल तर तुम्ही कोणत्या ना कोणत्या कारणाने या स्तंभाला भेट दिली पाहिजे. तुमचा वाढदिवस आहे, या स्तंभाला भेट द्या, वंदन करा. तुमच्या घरामध्ये शुभ कार्य आहे, या स्तंभाला भेट द्या, वंदन करा. तुमच्या घरामध्ये विवाह आहे किंवा तुमचं काही मंगल परिणय आहे, या स्तंभाला द्या, पत्रिका अर्पण करा. अनेक तुम्हाला मंगलमय तुमची विधी या स्तंभाशी जोडून तुम्ही 365 दिवस या स्तंभाचं अस्तित्व तुम्ही टिकवून ठेवू शकता. वर्षानुवर्ष जर तुम्ही दिवसांदिवस जर तुम्ही या ठिकाणी येऊन तुमची उपस्थिती दाखवली, तुमच्या उपस्थितीमुळे हळूहळू जनसमुदाय वाढत राहील. हळूहळू या स्तंभाला एक मार्गिक किंवा आकर्षणाचं केंद्र निर्माण होईल व पर्यटन स्थळाची एक दर्जा निर्माण होईल. आज कोट्यवधीचा निधी या स्तंभाला मंजूर होऊनही या स्तंभाकडे दुर्लक्ष आहे. का दुर्लक्ष आहे? का तर हे प्रलंबित प्रकरण आहे. विशिष्ट कुटुंबाने या स्तंभावरती आपला मालकी हक्काचा दावा केलेला आहे. मिलिटरी विभागाने याच्यावरती दावा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बौद्ध समाजाने दावा केलेला आहे. हा स्तंभ हा आमच्या मालकीचा आहे, आमच्या अस्तित्वाचा आहे. मग या प्रकरणाशी निगडीत किंवा हे प्रकरण सोडून तुमच्या श्रद्धेशी, तुमच्या निष्ठेशी किंवा तुमच्या भावनेशी एखादी जर गोष्ट या ठिकाणी जोडून असेल तर तुमच्या भावनेचा, तुमच्या निष्ठेचा आणि तुमच्या परंपरेचा जर विचार करता जर तुम्हाला या स्तंभाचं अस्तित्व टिकवायचं असेल, कमीत कमी या स्तंभाला 50 लोकांनी तरी रोजच्या रोज भेट दिली पाहिजे. जास्तीत जास्त 100च्या वर. का? तुम्ही जर इथं येत राहाल, तुम्ही जर त्याला देखभाल करत राहाल, तुम्ही भेट देत राहाल, या भेटीमुळे सरकारचं किंवा स्थानिक प्रशासनाचं किंवा स्थानिक पॉलिटिशियनचं या ठिकाणी तुमच्याकडे लक्ष केंद्रित होईल. मी लोणीगंज पोलीस स्टेशनचा आभारी आहे की त्यांनी 2018 मध्ये जो गदारोळ झाला त्या गदारोळाच्या अनुषंगाने लगेच आपली पोलीस चौकी इथं स्थापन केली. अशाच प्रकारच्या शासनाच्या विविध योजना या स्तंभापर्यंत येतील. तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं असेल, या स्तंभाकडे येण्यासाठी तुम्हाला पक्का रोड नाहीये. या स्तंभाच्या आजूबाजूला तुम्हाला कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय दिसत नाही. तुम्हाला इथं नैसर्गिक विधी करण्यासाठी बाथरूमची सुविधा नाहीये. याचं कारण काय? तर या स्तंभाचं कोर्टामध्ये असलेलं प्रकरण की मालकी हक्काचं प्रकरण की या कोणच या स्तंभावरती दावा करू शकत नाही. 28 डिसेंबर ते जानेवारी 2 जानेवारी पर्यंत हा स्तंभ प्रशासनाला, खुद्द कलेक्टरला कोर्टाच्या आदेशाने आपल्या अंमलात घ्यावा लागतो आणि तो कार्यक्रम भरवण्यासाठी बौद्ध अनुयायाला या ठिकाणी परवानगी द्यावी लागते. मग मला सांगा मित्रांनो, याच्यापेक्षा लाजू आणि कुठली गोष्ट असू शकते की जर ॲज अ कलेक्टर तुम्हाला 28 तारखेपासून 2 तारखेपर्यंत परमिशन घेऊन या स्तंभाचा कार्यक्रम भरावा लागत असेल तर मित्रांनो खूप मोठी वास्तव आहे. जरी 2018 मध्ये विशिष्ट गटाची युद्ध झाले असेल, तो भाग वेगळा आहे. एखादा भावनेशी निगडीत प्रसंगित स्तंभ आहे. म्हणून बौद्ध अनुयायावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही या अनुषंगाने प्रशासनाने आणि सरकारने या स्तंभाकडे लक्ष द्यावं व लवकरात लवकर हे प्रकरण कोर्टाच्या मार्फत मार्गी आणावं. कोर्ट जो निकाल देईल तो आम्ही आनंदाने स्वीकार करू. भले त्यांच्या बाजूने द्यावं किंवा आमच्या बाजूने द्यावं, ही अस्तित्वाची लढाई आहे मित्रांनो. ह्या स्तंभाची जर तुम्हाला अस्तित्व टिकवायचं असेल, मी सांगितल्याप्रमाणे वर्षातील 365 दिवस आहेत. 365 दिवसापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी तर या, कोणत्याही कारणाने या, पण या स्तंभाला भेट द्या. तुम्ही पुण्यामध्ये आलात भेट द्या, पिंपरी चिंचवडला आलात भेट द्या, पुण्यामध्ये कुठल्याही पाहुणे रावळ्याकडे आलात तुम्ही इथं या, भेट द्या. तुमच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जनसमुदाय, इथं आपला बौद्ध अनुयायी समुदाय या ठिकाणी येईल, जेणेकरून या स्तंभाचा प्रचार प्रसार होईल आणि देखभाल होईल.
कालांतराने तुमची एवढी इथे गर्दी वाढली पाहिजे की स्थानिक प्रशासनाला किंवा स्थानिक देखभाल कमिटीला संध्याकाळी सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्तंभाचं स्मारक हे उघडं राहील. एवढी गर्दी झाली पाहिजे की तुम्हाला इथं वेळेचं बंधन लावायला पाहिजे. एवढी तुमची इथं संख्या वाढली पाहिजे. मी आपणास नम्र विनंती करतो की वाढते अतिक्रमण, वाढता चुकीचा स्तंभाविषयीचा प्रचार आणि प्रसार हा थांबून जे काही सत्य घटना आहेत त्या आधारित स्तंभाचं जर तुम्हाला अस्तित्व वाचवायचं असेल सांगितल्याप्रमाणे तुम्ही अनुकरण करावं. मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं, मी सतत आपला आभारी आहे. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक. मी आपणास आवाहन करतो की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं. जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद. Yeah.